चला तर आज आपण सोप्या पद्धतीत घरच्या घरी तूप कसं काढायचं हे बघणार आहोत. तर मी इथे एका डब्यात साई सासून ठेवली होती, ती घेतली आहे आणि ते टोप गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. तर आपण त्याच्यामध्ये जी साई होती सासवलेली ती टाकून घेऊया. सगळी साई सासवलेली त्याच्यात टाकली की मग सगळं ते मॅश करून घेऊया, आपण ते वितळून घेऊया. आणि हां, कंटिन्यू मध्ये मध्ये हलवायचं जेणेकरून खाली लागणार नाही, कारण की कसं खाली करपतं, ते लवकर लागतं खाली, त्याच्यामुळं आपण सारखं सारखं मध्ये मध्ये हलवत राहायचं. ते वितळायला सुरुवात होते. मग बघा अशा प्रकारे ते वितळायला सुरुवात झालेली आहे. थोडासा टाईम लागतो पण झटकीपट होतं. असं पण खूप पण वेळ लागत नाही, लईत लई 15 ते 20 मिनटं लागतात. अशा प्रकारे आता हळूहळू तूप निघायला सुरुवात झालेली आहे. फक्त मध्ये मध्ये हलवायचं, कंटाळा करायचा नाही अजिबात. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा माझी ही आयडिया कशी वाटली सगळ्यांना. हे बघा आता पूर्णपणे ते वितळलेले आहे आणि तूपही निघायला सुरुवात झालेली आहे. हे बघा साईडला तूप दिसते आपल्या आता पिवळं एकदम, खूप छान. आणि भांडीही भरत नाही जास्तीची किंवा काहीच नाही. थोडीशी फक्त पेशन्स ठेवायचे. हे बघा साईडनी तूप दिसायला सुरुवात झाली आपली. तर हे होत आलेलं आहे. तर लईतले आपल्याला आता 5 मिनटं लागतील. 5 मिनटात पूर्णपणे तयार होईल. हे बघा आपलं झालेलं आहे. ह्याचा कलर ज्यावेळेस असं थोडंसं चॉकलेटी असं व्हायला सुरुवात होतं ना, त्यावेळेस आपण गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड व्हायला ठेवायचा. आता मी गॅस बंद केलेला आहे. हे बघा आता मी गॅस बंद करते आणि पूर्णपणे ते थंड करून घ्यायचे आणि मगच ते गाळून एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला, कारण की कसं गरम असतं, भाजायची वगैरे शक्यता असते. त्याच्यामुळं पूर्णपणे थंड करून मग गाळून घ्यायचे. बघा मी आता गाळून घेते. पूर्णपणे थंड झालेलं आहे ते. अशा प्रकारे एखादी गाळण वगैरे घ्यायची आणि त्याने आधी पूर्ण असं गाळून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे राहतं ना, ते चमच्याने थोडं थोडं घेऊन मॅश करून त्याच्यातलंही तूप सगळं काढून घ्यायचं आहे. तुम्हाला पुढे दाखवतेच मी कसं काढलं आहे ते. हे बघा अशा प्रकारे हे असं राहिलेलं आहे. ते पण आता मी पूर्ण गाळणीमध्ये घेऊन मॅश करून काढून घेणार आहे सगळं काही, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर तूप राहिलेलं असतं, ते टाकून द्यायचं नाही आहे. काही जण त्याच्यासोबत भाकर वगैरेही चुरून खातात. अशा प्रकारे काढून घ्यायचं. संपूर्ण काढून झाल्यावरती मी दाखवते तुम्हाला किती तूप निघालं आहे आपलं. हे बघा झालं आपलं आता काढून तूप. एवढं तूप असं निघालं, अर्धे वाटीलाही जास्त निघालेलं आहे की नाही. सोपी पद्धत एकदम, थोडासा टाईम लागतो पण एकदम सोपी पद्धत आहे. नक्की करून पहा आणि चॅनलवर जे कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला